नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे राकेश अर्णवला म्हणत असतो की अर्णव, मी काय म्हणतो, आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालंय ना, ते सगळं तू विसरून जा. लक्षात ठेवायची तुला काहीही गरज नाही आहे. तुला माहिती आहे, आपल्यामध्ये जे काही बोलणं झालंय ते जर अंजलीला कळलं तर काय होईल तुला तर चांगलंच माहिती आहे, नाही का? नाहीतर तू एक काम कर ना, आपल्यामध्ये जे काही घडलंय, तुला जे काही माहिती आहे हे तुला कुणाला तरी सांगायचं आहे ना, जाऊन तू अंजलीला सांग. जा, जाऊन अंजलीला सांग. जेव्हा तिला सत्य समजेल ना, तेव्हा त्या बिचारीची काय अवस्था होईल तुला चांगलंच माहिती आहे. ती आधीच इथे किती कोमल म्हणायची आहे तुला माहिती आहे. माझ्या प्रेमात ती वेडी आहे, वेडी. आणि जेव्हा तिला हे सत्य समजेल तेव्हा तिचं काय होईल काही सांगता येत नाही. तेव्हा इथे आता तुला जर तुझ्या बहिणीला हे सत्य सांगायचं असेल तर तू जाऊन सांगू शकतोस. माझी काही हरकत नाही आहे. पण नंतरला जे काही घडेल त्याला मी जबाबदार नसे ना. तेव्हा मी तुला म्हणतोय, जे काही जसं चालू आहे तसं ते चालू राहू दे. तू थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. हवं तर तू थांब. कळलं का तुला? तेव्हा तुझ्या बहिणीची झालेली वाईट अवस्था तुला बघवणार आहे का? तेव्हा इथे अर्णव रागानेच आता उभा राहतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नो व्हायलेन्स, नो व्हायलेन्स. उगाच असा हाताताईपणा करू नकोस हा. शांत हो, नाहीतर काय होईल तुला सांगतासुद्धा येणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो. तेव्हा राकेश येतो आणि म्हणत असतो, कसं आहे ना अर्णव, ही डील तू पक्की करून टाक. म्हणजे तू अंजलीला काही सांगू नकोस, कुणालाच काही सांगू नकोस. जे जसं चालू आहे तसं चालू राहू दे. हे घे, डील पक्की करून टाक बरं. नाही करायची आहे का तुला डील पक्की? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. कसं असतं ना अर्णव, तू इतका मोठा बिझनेसमॅन आहेस, पण तुला बिझनेसचे काही रूल्स हे माहितीच नाही आहेत. मी तुला सांगतो काय रूल्स असतात ते. तेव्हा राकेश म्हणत असतो, कधीकधी तोट्यातच फायदा असतो. बरोबर ना? तोट्यातच फायदा. जर तुला तुझी बहीण सुखरूप हवी असेल, जिवंत हवी असेल, तर तुला माझं ऐकावंच लागेल. कारण तोट्यात फायदा आहे ना. जर तुझ्या बहिणीला सत्य समजलं आणि तिची काही वाईट परिस्थिती झाली तर? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राकेश म्हणत असतो की कसं आहे ना, कधीही काहीही होऊ शकतं. तेव्हा कुणाला काही सांगायला जाऊ नकोस. शांत हो. काही हालचाल करायची गरज नाही आहे तुला. नाहीतर हॉस्पिटलला जाताना अंजलीची गाडी झाडाला धडकू शकते. जेव्हा पायऱ्या उतरेल ना, ती जिना उतरत असेल तेव्हा धडधड ती जिन्यावरून खाली पडू शकते. बरोबर ना? तिचा पायसुद्धा घसरू शकतो. म्हणजे अगदी काहीही होऊ शकतं. मग आता बघ, विचार कर. तुला तुझी बहीण जिवंत जर हवी असेल, सुखरूप हवी असेल, तर तुला थांबावंच लागेल. असं इथे राकेश अर्णवला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवच्या आठवणीमध्ये उभी असते. तिला आठवत असतं तिचे बाबा तिला म्हणालेले असतात, काहीही झालं तरीसुद्धा त्या अर्णव राजेशिर्के याच्याबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही, त्याच्याबरोबर बोलायची गरज नाही आहे. तर इथे आता अर्णवचा नंबर संजय काकांनी ब्लॉक केलेला असतो ईश्वरीच्या मोबाईलमध्ये. आणि इथे अर्णव तिला सातत्याने फोन करत असतो, पण तिचा फोनच लागत नसतो. अर्णव म्हणत असतो, काय झालं आहे, मी सिंदूरचा फोन का लागत नाही आहे? तेव्हा इथे संजय काकांनी सांगितलेलं असतं की अर्णवबरोबर कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, त्याचा नंबरसुद्धा ब्लॉक करायचा. अचानकपणे खूप काही घडलेलं असतं. त्याचा ईश्वरीलासुद्धा त्रासच होत असतो. ईश्वरीसुद्धा आठवणीमध्ये बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव सारखा सारखा ईश्वरीला फोन करत असतो. पण आता अर्णव जो फोन करते तो लागतच नसतो, कारण इथे अर्णवचा नंबर ब्लॉक केलेला असतो. तेव्हा त्याचा नंबर आता ईश्वरीपर्यंत पोहोचतच नाही. तो म्हणतो, काय चाललं आहे, आवाजच काही येत नाही आहे. त्याला माहितीसुद्धा नसतं की संजय काकांनी त्याचा नंबर ब्लॉक केला आहे. तेव्हा इथे आता लावण्या अर्णवला फोन करते. तेव्हा अर्णव फोन उचलताना म्हणतो की मी सिंदूर कधीपासून फोन करतोय तुला, तुझा फोन का लागत नाही आहे? तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की मी सिंदूर नाही आहे यार, मी सिंदूर नाही, लावण्या बोलते. लावण्या, तुला माहिती आहे का मी तुला कशासाठी फोन केला आहे? कारण आपलं लग्न ठरलं आहे ना आता, तेव्हा आपण डेस्टिनेशन वेडिंग करतोय. डेस्टिनेशन वेडिंग. मग आता मी कुठलं डेस्टिनी चूज केलं असेल सांग बरं. कुठल्या ठिकाणी आपण लग्न करणार आहोत ना, हे सुद्धा आता मी ठरवलं आहे.
तेव्हा ती म्हणत असते, सांगू का तुला, तुझी सगळ्यात आवडती जागा इंदोर. इंदोरला आपण आता डेस्टिनेशन वेडिंग करणार आहोत. जेव्हा मी मम्माबरोबर फोनवरती बोलत होते ना, तेव्हा ती म्हणाली की मला डेस्टिनेशन वेडिंग करायची आहे, पण कुठल्या ठिकाणी करायचं आहे. असं जेव्हा तिने मला विचारलं, तेव्हा माझ्यासमोर फक्त एकच जागा आली आणि ती म्हणजे इंदोर. कारण मला माहिती आहे ना, तुला इथे इंदोर किती आवडतं ते. तिथले लोक, तिथले कपडे, तिथलं फूड तुला खूपच जास्त आवडतं ना. म्हणूनच मी इथे इंदोरची निवड केलेली आहे. कारण तिथली माणसं तर खूपच जास्त चांगली असतात. नाही का ए यार? म्हणजे अगदी वेळ लावतात वेळ. बरोबर ना? म्हणूनच मी आता इंदोरची निवड केली आहे. कारण तुला इंदोर किती आवडतं आणि तिथली माणसं किती आवडतात हे अगदी मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे आता अर्णवला राग येतो आणि अर्णव लगेचच फोन कट करतो. तर इथे खूपच जास्त लावण्याला राग आलेला असतो. जेव्हा फोन उचलल्या उचलल्या अर्णव फक्त इथे ईश्वरीचं नाव घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी बसलेली असते. तिला इथे अर्णवची आठवण येत असते. अचानकपणे खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. गैरसमज, संजय काकांनी तर खूपच जास्त अर्णवबद्दल गैरसमज निर्माण करून घेतलेला असतो. त्याच्याबद्दल काही माहिती नसूनसुद्धा खूपच जास्त वाईट वागलेले असतात त्याच्याबरोबर. म्हणजे अर्णवची वाईट चूक त्यांनी लक्षात ठेवलेली असते. पण जेव्हापासून अर्णवने इथे ईश्वरीला मदत केली आहे, ते मात्र अजिबात त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आता नम्रता येते आणि ईश्वरी बसलेली असते. तिच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही ताई, काहीही झालं ना तरीसुद्धा मी अर्णव सरांजवळ बोलणार नाही, त्यांना भेटायला जाणार नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की बाबांना दिलेला शब्द मी मोडणार नाही आहे. तुला माहिती आहे ना, मी बाबांचा कुठलाही शब्द मोडू नाही शकणार. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, ते सगळं ठीक आहे ग इशू, पण तू मला सांग, तू एकदा तर भेटू शकतेस ना अर्णव सरांना. मी सगळं प्लॅनिंग घडवून देते, मी सगळ्या गोष्टी जुळवून आणते, पण तू एकदा तरी भेटायला जा. हवं तर बाबांना त्रास होईल तर तू बाबांना काही सांगू नकोस, पण एकदा तरी तू अर्णव सरांना भेटून घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ताई, आता मी अर्णव सरांना भेटणार नाही आहे, त्यांचा नंबरसुद्धा मी ब्लॉक केला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा, मी कालपासून दोन्ही नंबरवरून फोन ट्राय करतो आहे, पण मी सिंदूरचा फोन लागतच नाही आहे. याचा अर्थ तिने माझा नंबर ब्लॉक केला असेल. म्हणून तर कालपासून मी तिला फोन ट्राय करतोय, तिचा फोनच लागत नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, मग आता काय करायचं अर्णव? हे बघ, काही झालं ना तरीसुद्धा ईश्वरीला राकेशचं सत्य सांगायलाच पाहिजे. कारण त्याने आपल्या अंजलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पण आता ते ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करताना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, कालपासून मी तेच तर ट्राय करतोय ना, पण आता फोनच लागत नाही आहे, त्याला मी तरी काय करू? तेव्हा इथे मामा म्हणतात, मी फोन ट्राय करू का ईश्वरीला? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा लगेच कर, मी कुठे नाही म्हणतोय का, लगेच फोन ट्राय कर तू. तेव्हा इथे मामा ईश्वरीला आता फोन करत असतात. तेव्हा इथे ईश्वरी मामांचा फोन उचलते आणि म्हणते, हां मामा बोला. तेव्हा इथे मामा म्हणतात, ईश्वरी बाळा, जरा बोलायचं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा, अंजलीताईंची तब्येत कशी आहे? त्या बऱ्या आहेत ना आता? तेव्हा मामा म्हणतात, हो हो, अंजली बरी आहे. मला जरा तुझ्याशीच बोलायचं होतं, थोडं काम होतं माझं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मामा, मला एक गोष्ट तुमच्याजवळ बोलायची आहे. हे बघा, तुम्ही जर अर्णव सरांच्या सांगण्यावरून मला फोन केला असेल किंवा त्यांना माझ्याशी आता बोलायचं आहे म्हणून जर तुम्ही तुमचा फोन त्यांच्याकडे दिलात, तरीसुद्धा मी अर्णव सरांजवळ बोलणार नाही आहे. कारण मला त्यांच्याजवळ बोलण्याची अजिबातच इच्छा नाही आहे. मला नाही बोलायचं आहे त्यांच्याबरोबर. तेव्हा मामा, पुन्हा मला त्यांच्या सांगण्यावरून फोन करू नका, असं ईश्वरी म्हणते आणि फोन सरळ कट करते. तेव्हा इथे मामा पुढे काही बोलूच शकत नाही, कारण ईश्वरीला आधीच कळलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं मामा? तेव्हा इथे मामा म्हणत असतात की ईश्वरीला तुझ्याजवळ अजिबात बोलायचं नाही आहे, तिची तुझ्याजवळ बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे आणि तिने फोन कट केला. आता काय करायचं अर्णव? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा, ती खूपच जास्त हर्ट झाली आहे, पण मी जे काही केलं, जे काही बोललं ते मी मुद्दामून केलेलं नाही आहे. मामा, आता तूच मला सांग, आणि तिच्या बाबांचा गैरसमज झाला आहे,
हे बघ, त्यांच्याबरोबर माझा जो काही वाद झाला, मी कुठल्या सिच्युएशनमध्ये होतो, डेस्परेटली मी जात होतो मी सिंदूरला सांगायला राकेशचं सत्य, आणि तेव्हाच ते मला रस्त्यामध्ये भेटले, तेव्हाच गैरसमज झाला. पण त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. मला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती त्यांनी ऐकून घेतली पाहिजे होती ना. पण कुणीही माझं काहीही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे. आता मी काय करायचं आहे मामा? कसं सांगू मी सिंदूरला? ती माझा फोन उचलत नाही आहे, भेटायला तयार नाही आहे. राखीचं सत्य सांगू तरी कसं? तिचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत. मामा काहीही कर, पण मला मी सिंदूरला सत्य सांगायचं आहे म्हणजे आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो. तू इथे ईश्वरीला सत्य सांगशील. आपण एक काम करूया, कुठेतरी तुम्हाला बाहेर भेटता येईल का? हे अरेंजमेंट करूया आणि ते सगळं मी करेन, तू काळजी करू नको. तर प्रेक्षकांनो, इथे आता घरी लावण्या आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, बघ लावण्या, आता इथे ओल्ड लेडी पूजा करते. कधीपासून पूजा करते काय माहिती, पण तुला एक काम करायचं आहे. तुला आता अशी काही ॲक्टिंग करायची आहे ना, की ओल्ड लेडीने लवकरात लवकर तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढला पाहिजे. आता तुला अशी ॲक्टिंग करायची आहे. तेव्हा लावण्या म्हणते, मामी मी तेच तर करायला इथे आली आहे ना, पण अर्णवचं काय? तो तर ते आधी ईश्वरीच्या आठवणींमधून बाहेर पडला पाहिजे ना. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच तेच तुला आता ह्या ओल्ड लेडीला सांगायचं आहे की अर्णव ते आता ईश्वरीच्या आठवणींमध्ये, किंवा ती ईश्वरी अशी काही अर्णवच्या हात धुवून मागे लागली आहे ना, की ती त्याच्या आयुष्यामध्ये जबरदस्तीने येण्याचा प्रयत्न करते. असं तू आता ओल्ड लेडीला पटवून द्यायचं. मग ती लवकरात लवकर तुमच्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढते की नाही बघच तू. तेव्हा इथे तुला खूप चांगली ॲक्टिंग करायची आहे. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि त्याने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो, काय लावण्या, आजींना लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढायला सांग, लग्न झालं पाहिजे लवकर. तेव्हा वल्लरी म्हणते, जावई बापू, पण तुम्हाला का बरं या दोघांच्या लग्नाची एवढी घाई लागली? तेव्हा इथे राकेश म्हणतो, मग घाई मला असणार नाही तर कुणाला असणार? एकुलता एक लाडका मेहुणा आहे माझा, त्याचंसुद्धा लग्न व्हावं, तोसुद्धा लवकर सेटल व्हावा, असंच वाटतं ना मला. आणि तसंही तुमच्या दोघींची सुद्धा किती मैत्री आहे, किती बॉन्डिंग आहे, हे बघतोय ना मी. म्हणून तर मी म्हणतोय की लवकरात लवकर लग्न करून या घरामध्ये सून म्हणून ये. बरोबर की नाही, असं राकेश म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजी आलेल्या असतात. तेव्हा राकेश लगेच पाया पडायचं नाटक करतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग आजी. तेव्हा आजी म्हणतात, गुड मॉर्निंग जावई बापू, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो माझं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला जावं लागते. पण इथे अंजलीची तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे घरातून बाहेर पडायलासुद्धा मला इथे मन देत नाही आहे, घराच्या बाहेर पाऊलसुद्धा पडत नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात, जावई बापू कशाला काळजी करताय, आम्ही सगळेजण आहोत ना अंजलीची काळजी घ्यायला. तुम्ही जा बरं, तुमची काही महत्त्वाची कामं आहेत ती तुम्ही जाऊन करा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही सगळेजण आहातच म्हणून तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवून माझ्या कामांसाठी जात असतो. तेव्हा इथे राकेश आता तिथून निघून गेल्यानंतर इथे आजी म्हणत असते, लाखात एक जावई मिळालं आहे ना, राकेशराव खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा इथे आजी म्हणत असते, बघितलंत ना अंजलीवरती किती जीव आहे राकेशचा, तिच्या काळजीने त्यांना घरातून बाहेरसुद्धा पडावंसं वाटत नाही आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की लावण्या, तुलासुद्धा अर्णवची अशीच काळजी घ्यायची आहे बरं, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. तेव्हा लावण्या म्हणते की आजी, मला तुमच्या सगळ्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायच्या आहेत. तेव्हा इथे आजीला खूपच जास्त आनंद होतो की लावण्या सगळं काही ऐकायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नम्रता आणि ईश्वरी दोघीजणी आता चहा पीत बसलेल्या असतात. तेव्हा इथे ईश्वरीचा फोन येतो. नम्रता विचारत असते, इशू तुला बरं वाटतंय ना आता? तू इथे क्लाउड किचनमध्ये खरंच येऊ शकतेस का? नाहीतर तू आराम कर, मी सांभाळेन किचन. तेव्हा इशू म्हणते, नाही ताई, मी एकदम ठीक आहे, तू नको काळजी करू. तेवढ्यातच फोन वाजत असतो. ती फोन उचलते आणि म्हणते, हां बोला ईश्वरी देसाई. तेव्हा इथे आता शिंदे म्हणून फोन केलेला असतो. ते म्हणतात की मॅडम, माझ्या बायकोने तुमच्याकडून एकदा ऑर्डर मागितली होती. तिला ती मिठाई खूपच जास्त आवडली आणि मलाही. म्हणूनच आम्हाला ह्या वेळेला तुम्हाला मोठी ऑर्डर द्यायची आहे मिठाईची. तुम्ही आमची ऑर्डर घेऊ शकता का? तेव्हा ईश्वरी म्हणते, का नाही घेऊ शकत? हे बघा, तुमची जी काही ऑर्डर असेल ना, ती प्लीज तुम्ही मला द्या.
आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी जर काही बोलायच्या असतील ना, तर तिथे आमची जी साईड आहे ना, तिथेच आमच्या दुकानाचा पत्ता आहे. तुम्ही तिथेसुद्धा येऊन माझ्याशी बोलू शकता. तुम्हाला किती ऑर्डर हवी आहे, कशा पद्धतीची मिठाई हवी आहे, ते तुम्ही सगळं काही सांगा. तेव्हा इथे शिंदे म्हणतात, की "मॅडम, मला तुम्हाला आता भेटायला येता येणार नाही. पण तुम्ही एक काम कराल का? हे बघा, माझी आज एका कॅफेमध्ये क्लायंटबरोबर मीटिंग आहे. तेव्हा मी तिथे येणारच आहे क्लायंटला भेटायला. त्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर मला भेटायला, आपलं तिथे सविस्तर बोलणं होईल. तेव्हा तुम्ही येऊ शकता का कॅफेमध्ये?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "अहो, पण मला कॅफेमध्ये नाही जमणार." तेव्हा काका म्हणतात, "बरं ठीक आहे. जर जमत नसेल तर काही हरकत नाही. मी ठेवतो फोन. ऑर्डर मोठी होती म्हणून फोन केला होता." तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, "बरं, बरं, 1 मिनिट, 1 मिनिट. मी येते भेटायला. मी प्रयत्न करते. मी तुम्हाला थोड्या वेळातच कॉल करेन." तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी फोन ठेवते. तेव्हा नम्रता म्हणत असते, "इशू, अगं कॅफेमध्ये तू जाशील, पण आई तुला घरातून बाहेर तरी जाऊ देणार आहे का?" तेव्हा इशू म्हणते, की "आईजवळ मी बोलते." तेवढ्यात तर सुप्रिया तिथे आलेली असते. ती म्हणते, "काय बोलते आईजवळ? काय झालं?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "आई, अगं खूप मोठी ऑर्डर मिळणार आहे. त्यासाठी मला बाहेर जावं लागणार आहे त्यांना भेटायला. मी जाऊ ना?" सुप्रिया म्हणते, "अजिबात नाही. घरातून पाऊलसुद्धा बाहेर ठेवायचं नाही आहे. तुझी तब्येत ठीक नाही आहे इशू. अगं अजून तुला पूर्णपणे बरं पण वाटत नाही आहे आणि तू कुठे निघालीस? अजिबात बाहेर जायचं नाही. बस बरं घरामध्ये आराम कर." तेव्हा इशू म्हणते, "आई प्लीज, प्लीज असं करू नकोस. अगं घरामध्ये बसून बसून बोर झालं मला. आता जाऊ दे ना क्लाउड किचनमध्ये. आणि तसंही ते माझं स्वप्न आहे गं. बरं नाही म्हणून माझं स्वप्न मोडू का? असं तर करता येणार नाही ना. आई प्लीज परवानगी दे. प्लीज मला जाऊ दे." तेव्हा सुप्रिया म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे." तेव्हा नम्रता म्हणते, "आणि आई, इशू एकटी कुठे आहे? मी आहे ना तिच्या मदतीला. मी तिची काळजी घेईन आणि मी क्लाउड किचनसुद्धा सांभाळेन. तू नको काळजी करू." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो का? तुम्ही दोघीजणी अशा एकत्र आल्यानंतर तुम्ही कुणाला ऐकणार आहात का? तुम्ही तुमचंच खरं करणार, बरोबर की नाही?" तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला परवानगी दिलेली असते सुप्रियाने, की ती बाहेर जाऊन काम करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे हे सगळं प्लॅनिंग मामांचं असतं. मामांनी शिंदेला ईश्वरीला फोन करायला सांगितलेला असतो. त्यामुळे इथे लगेचच ईश्वरी कॅफेमध्ये भेटायला यायला तयार झालेली असते. हे शिंदेने मामांना सांगितलेलं असतं. "काम झालं का?" तेव्हा शिंदे म्हणतात, "हो सर, काम झालं आहे. ईश्वरी मॅडम कॅफेमध्ये भेटायला यायला तयार झालेल्या आहेत." तेव्हा मामा म्हणतात, "ठीक आहे, 4 वाजताचं टायमिंग द्या तिला, 4 वाजताचं." त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश मामांचं सगळं बोलणं ऐकत असतो. कारण मामांनी त्याच्या रूममध्ये जे गॅजेट ठेवलेलं असतं ते राकेशला सापडतं. पण इथे राकेशने आता त्यांची आयडिया त्यांच्यावरतीच उलटी केलेली असते. तर त्याने एक गॅजेट मागवलेलं असतं. ते त्याने मामांच्या रूममध्ये फिक्स केलेलं असतं आणि आता मामा जे काही बोलत असतात ते सगळं आता इथे राकेश ऐकत असतो. त्यामुळे आता रेस्टॉरंटमध्ये इथे ईश्वरी अर्णवला भेटायला जाणार आहे ते आता त्याला समजलेलं असतं. तेव्हा इथे राकेशला आठवतं कशा पद्धतीने त्याने मामांच्या रूममध्ये इथे गॅजेट टेबलच्या खाली फिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे मामा जे काही बोलतात, जे काही प्लॅनिंग करतात ते सगळं आता राकेश ऐकत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, की "या मामा भाच्याची जोडी ही तर खूपच जास्त जोमाने कामाला लागलेली आहे." इथे अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मामा सुरू झाला. आता काहीतरी केलं पाहिजे. यांचा भेटण्याचा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकला पाहिजे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते, "सर, पण तुम्हाला माझ्या लग्नाशी काय प्रॉब्लेम आहे? का तुम्ही माझं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करताय? आणि सर, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये आहे ना राकेशजींना ओढू नका. त्यांची या सगळ्यात काहीही चूक नाही आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी सिंदूर प्लीज त्या राकेशवरती विश्वास ठेवू नको. तू त्याला लग्नाला नकार दे ना." तेव्हा तिथे आता मामा आलेले असतात. तेव्हा इकडे आता ईश्वरीचे बाबा म्हणत असतात, "हे काय करतेस तू इशू? इथे का आली आहेस तू? मी तुला सांगितलं होतं ना या माणसाबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही म्हणून सांगितलं होतं की नाही? पण या बापाचा शब्द पाळला नाहीस तू." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही बाबा, असं नाही आहे. प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, मी काय बोलते ते." तेव्हा संजय काका आता काही ऐकून घ्यायला तयार नसतात. ते म्हणतात, "इशू, बास झालं. सांगितलं होतं ना याला भेटायला येऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा आलीस. चल आता इथून बरं, चल." तेव्हा इथे आता काका तिचा हात धरून तिला तिथून घेऊन जात असतात. तेव्हा इथे आता अर्णवसुद्धा
ईश्वरीचा हात पकडतो. तेव्हा ईश्वरीचा हात पकडल्यानंतर संजय काका म्हणतात, माझ्या मुलीचा हात सोड. इथे आता ईश्वरीचा हात सोड असं म्हणाल्यानंतर अर्णव काही हात सोडायला तयार नसतो. तेव्हा इथे आता जोरदार थोबाडी दिलेली असते. संजय काकांनी अर्णवच्या खूपच जोरात थोबाडी दिलेली असते. तेव्हा इथे अर्णवच्या अगदी तोंडातून रक्त आलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज हात सोडा. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात सोडून देतो.